वेगवेगळे प्रयत्न जे आहेत ते सध्या केले जात असल्याचे पाहायला मिळतात। मात्र अद्याप तरी तराफ्यावरती मूर्ती चढवण्यात आलेली नाहीये, अद्याप आरती सुद्धा झालेली नाहीये आणि त्यामुळे थोड्याच वेळामध्ये तराफ्यावरती मूर्ती चढवल्यानंतर लालबागच्या राजाची आरती पार पडेल आणि आरती झाल्यानंतर विसर्जनासाठी लालबागच्या राजाची मूर्ती पुढे समुद्रामध्ये मार्गस्थ होईल। सध्या समुद्रकिनारी आपण पाहतोय हजारोंच्या संख्येनं जे गणेश भक्त जमलेले आहेत त्यांच्या साक्षीनं शेवटची आरती लालबागच्या राजाची केली जाणार आहे आणि तराफ्यावरती मूर्ती चढवण्यासाठी सगळे प्रयत्न जे आहेत ते लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं केले जात आहेत। मात्र मूर्ती तराफ्यावरती चढवताना असंख्य अडचणींचा सामना या सगळ्या मंडळातील पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सुद्धा करावा लागतो आहे। आधीचा जो काही तराफा होता त्या तराफ्यावरती मूर्ती चढवताना एवढ्या अडचणी येत नव्हत्या, मात्र पहिल्यांदाच हा तराफा यंदा वापरला जातोय आणि तराफ्यावरती मूर्ती चढवत असताना ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणी आपल्याला स्पष्टपणे कॅमेरामध्ये पाहायला मिळतात। हा तराफा गुजरातहून बनवण्यात आलेला आहे आणि पूर्णपणे मोटराइज्ड असलेला हा तराफा विसर्जनासाठी सोपा जावा या उद्देशानं बनवण्यात आलेला होता आणि आता तराफ्यावरती मूर्ती चढवताना अडचणी ज्या आहेत त्या येताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर 20 तासापेक्षा अधिकची मिरवणूक झाल्यानंतर लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवरती पोहोचलेला होता। आता एव्हाना या तराफ्यावरती मूर्ती चढणं आवश्यक होतं, मात्र अजूनही तराफ्यावरती मूर्ती चढवताना अडचणी ज्या आहेत ते येताना पाहायला मिळतात। हा तराफा पूर्णपणे स्वयंचलित आहे आणि समुद्रामध्ये खोल विसर्जनासाठी जात असताना या तराफ्याला कुठल्याही दुसऱ्या बोटीची आवश्यकता लागत नाही, तो ओढून नेण्याची गरज पडत नाही, कारण मोटराइज्ड तराफा असल्यामुळे तो स्वयंचलित पद्धतीने समुद्रामध्ये जातो। मात्र सध्या महत्त्वाचं आहे ते म्हणजे लालबागच्या राजाची मूर्ती या तराफ्यावरती चढवणं आणि त्यासाठी सगळे मंडळातील कार्यकर्ते पदाधिकारी आणि इतर गणेश भक्त सुद्धा मोठे प्रयत्न करताना पाहायला मिळतात। जवळपास अर्धा ते 1 तासापासून ही सगळी मेहनत या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केली जाते आणि इतरही हजारो गणेश भक्त जे आहेत ते बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी लालबागच्या राजाला शेवटचा नमस्कार करण्यासाठी इथे थांबलेले आहेत, आरतीची प्रतीक्षा करतायत आणि आरती झाल्यानंतर लालबागचा राजा हा समुद्रामध्ये विसर्जनासाठी मार्गस्थ होईल आणि खोल समुद्रामध्ये दरवर्षीप्रमाणे लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते केलं जाईल। मात्र ज्या तराफ्याच्या माध्यमातून हे विसर्जन यंदा होणार आहे त्या तराफ्यावरती मूर्ती चढवण्यासाठी जे मंडळातील कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ते प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। जो ट्रॉलीचा भाग आहे किंवा मूर्तीचा अगदी पाठीमागचा जो भाग आहे त्या पाठीमागच्या भागाला दोरीच्या सहाय्यानं ओढून तराफ्यावरती खेचण्याचा प्रयत्न मंडळातील पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांकडून केला जातोय, मात्र त्याला अद्याप तरी यश आलेलं नाहीये। ही मेहनत जवळपास अर्धा ते पाऊण तासापासून सुरू आहे आणि त्यामुळे मूर्ती तराफ्यावरती चढल्यानंतर आरती बाप्पाची शेवटची जी आहे ती पार पडेल आणि त्यानंतर विसर्जनासाठी लालबागचा राजा मार्गस्थ होईल। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गर्दी हळूहळू वाढताना पाहायला मिळते। लालबागच्या राजाचं विसर्जन थोड्याच वेळामध्ये होणार आहे आणि त्यामुळे इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील जे काही गणपती आहेत ते अजून सुद्धा प्रतीक्षेवरती आहेत। लालबागचा राजा मार्गस्थ झाल्यानंतर बाकीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील मूर्तींचं विसर्जन मुंबईतल्या समुद्रामध्ये केलं जातं आणि सगळ्यांची उत्सुकता असते, लक्ष लागून राहिलेलं असतं ते म्हणजे लालबागच्या राजाच्या विसर्जनाचा। आणि आता आपण पाहतोय लालबागच्या राजाची मूर्ती या तराफ्यावरती चढवली जाते आहे। मगासपासून हे सगळे प्रयत्न लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी करताना पाहायला मिळत आहेत। जे लाईफगार्ड आहेत किंवा जवान आहेत ते लाईफ जॅकेट घालून खाली पाण्यामध्ये उतरलेले आहेत आणि ते सुद्धा मूर्तीला हलवण्याचा प्रयत्न करतात आणि तराफ्यावरती एकदा मूर्ती चढली की त्यानंतर आरतीला सुरुवात होईल आणि आरती झाल्यानंतर या समुद्रामध्ये विसर्जनासाठी बाप्पाची मूर्ती मार्गस्थ होईल। या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय हजारोंच्या संख्येने जे गणेश भक्त जमलेले आहेत त्यांची गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते। या गर्दीवरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय आणि गर्दीवरती लक्ष ठेवत असताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची देखील खबरदारी सगळ्यांच्या माध्यमातून घेतली जाते आहे। लालबागच्या राजाच्या या अगदी समोर काही लाईफगार्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते आपल्या छोट्याशा त्या बोटीमुळं या सगळ्या भाविकांवरती लक्ष ठेवून आहेत। कोणी खोल पाण्यामध्ये येण्याचा प्रयत्न केला तर त्याला तिथे अडवलं जात आहे। मात्र आता या सगळ्या हजारो भाविकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे ते म्हणजे तराफ्यावरती मूर्ती लवकरात लवकर चढावी याकडे, कारण जवळपास अर्धा ते 1 तासापासून
हे सगळे मंडळातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते लालबागच्या राजाला ताराफ्यावरती चढवण्याचा प्रयत्न करतात, मात्र अद्याप तरी मूर्तीला चढवण्यामध्ये यश येताना पाहायला मिळत नाहीये। याच्या आधी जो तो काही तराफा होता तो अगदी छोटा होता, मात्र त्यावरती मूर्ती चढवणं खूप सोपं होतं। सगळे मंडळातील पदाधिकाऱ्यांनी उचलून त्या तराफ्यावरती मूर्ती ठेवल्याचा असंख्य इतक्या वर्षांचा दाखला आपण पाहिलेला आहे। मात्र हा अत्याधुनिक मोटराइज्ड असलेला तराफा जरी मोठा असला तरी त्यावरती मूर्ती ठेवताना अडचणी ज्या आहेत ते येताना आपल्याला पाहायला मिळतात। लालबागच्या राजा मंडळाचे सगळे कार्यकर्ते त्याचबरोबर पदाधिकारी हे प्रयत्न मगापासून करताना पाहायला मिळतात। काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे आहेत ते लाईफ जॅकेट घालून समुद्रामध्ये आता या पाण्यामध्ये उतरल्याचं पाहायला मिळतं आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा मूर्तीला उचलून वर तराफ्यावरती शिफ्ट करण्याचे प्रयत्न बऱ्याच वेळापासून सुरू आहेत। अजूनही आपण पाहतोय मगापासून ही मेहनत घेतली जाते आहे। काही वेळापूर्वी या मूर्तीच्या अगदी शेजारी अनंत अंबानी देखील उभे होते, मात्र त्यांना दुसऱ्या एका स्पीड बोटीमध्ये हलवण्यात आलं, शिफ्ट करण्यात आलं आणि त्यानंतर अजून मोठी ताकद लावून या मूर्तीला ताराफ्यावरती शिफ्ट करण्याचे प्रयत्न सध्या तरी सुरू आहेत। सगळे मंडळातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते याकडे मेहनत घेताना पाहायला मिळतात। तो दुसऱ्या बाजूला विसर्जनाच्या सगळ्या तयारीसाठी सज्ज असलेल्या बोटी पुढच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुंबई पोलिसांची एक स्पीड बोट सुद्धा पाहायला मिळते, वरती ड्रोन उडतायत आणि ड्रोनच्या माध्यमातून या सगळ्या बोटींवरती त्याचबरोबर गर्दीवरती लक्ष हे ठेवलं जात आहे। आणि एकदा लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावरती शिफ्ट झाली किंवा चढवण्यात आली की त्यानंतर लवकरात लवकर आरती इथली संपन्न होईल आणि त्यानंतर लालबागचा राजा हा पुढे पाण्यामध्ये विसर्जनासाठी समुद्रामध्ये मार्गस्थ होईल आणि त्यानंतर जवळपास पुढच्या 1.5 तासामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन होणं अपेक्षित आहे। मात्र सध्या तराफ्यावरती ही मूर्ती जी आहे ती चढवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यासाठी बऱ्याच वेळापासून सगळे मंडळातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठी मेहनत घेताना पाहायला मिळतात। मात्र तरी सुद्धा लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावरती सहजासहजी शिफ्ट होताना दिसत नाहीये। असंख्य अडचणी येत आहेत आणि सगळ्या अडचणींचा सामना करून मूर्तीला अजून सुद्धा तराफ्यावरती शिफ्ट करण्याचे प्रयत्न लालबागच्या राजा मंडळातील सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पाहायला मिळतात। दुसऱ्या बाजूला मुंबई पोलीस त्याचबरोबर वेगवेगळ्या बोटींच्या माध्यमातून हजारो शेकडो गणेश भक्त जे आहेत ते बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज आहेत। मोठं भक्तिमय वातावरण आहे। गिरगाव चौपाटीवरती कालपासून हा सगळा परिसर जो आहे तो गर्दीनं ओसंडून वाहू लागलेला आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये जी गर्दी झालेली आहे त्या गर्दीवरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न, त्याचबरोबर गर्दीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची देखील खबरदारी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून घेतली जाते आहे। त्यासाठी वेगवेगळे मनोरे पोलिसांनी गिरगाव चौपाटीवरती उभे केलेले आहेत। त्या मनोऱ्यांच्या माध्यमातून सगळ्या गर्दीवरती लक्ष ठेवलं जात आहे। त्याचबरोबर अनेक मोठे मानाचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपती जे आहेत ते सुद्धा चौपाटीवरती पोहोचलेले आहेत, मात्र विसर्जनासाठी पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळत नाहीयेत। एकदा का लालबागच्या राजाची मूर्ती विसर्जनासाठी मार्गस्थ झाली की त्याच्या पाठोपाठ बाकीच्या ज्या काही मूर्त्या आहेत त्या सुद्धा विसर्जनासाठी पुढे समुद्रामध्ये जायला सुरुवात होईल। मात्र लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावरती शिफ्ट करणं आणि तराफ्यानंतर हळूहळू समुद्रामध्ये मार्गस्थ करणं हा एक मोठा टास्क सध्या लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळासमोर निर्माण होताना पाहायला मिळतो आहे। शेकडो सगळे कार्यकर्ते पदाधिकारी मूर्तीला तराफ्यावरती चढवण्यासाठी शिफ्ट करण्यासाठी झटताना पाहायला मिळतात आणि जवळपास तासाभरापासून सगळी मेहनत ही सुरू आहे। मात्र तरी सुद्धा मूर्ती तराफ्यावरती अद्याप चढलेली नाहीये। दुसरीकडे बोटींमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ती सुद्धा पाहायला मिळते आहे। हजारो गणेश भक्तांचा जो काही समुदाय आहे किंवा गर्दी आहे ती सध्या गिरगाव चौपाटीवरती आपल्याला पाहायला मिळते आणि लालबागच्या राजाला शेवटचा निरोप देण्यासाठी हे सगळे भाविक जे आहेत ते आता शेवटच्या आरतीची वाट बघताना पाहायला मिळत आहेत। तर ही दृश्य आपण पाहतोय गिरगाव चौपाटीवरची। अगदी पुढच्या काही क्षणांमध्ये लालबागच्या राजाला मोटराईज तराफ्यावर विराजमान केलं जाईल आणि त्यानंतरच मग विसर्जनासाठी म्हणून खोल समुद्रात हा तराफा पुढे मार्गस्थ होईल।